श्री स्वामी समर्थ. एकादशी. एकादशीची पवित्र कथा. एकादश असली म्हणजे आपण कथा तरी ऐकली पाहिजे. खूप पूर्वीची गोष्ट आहे. सतयुगात मूर नावाचा एक भयानक असुर होता. तो इतका बलवान होता की देवतांना त्रास देत असे. देव घाबरून भगवान विष्णूकडे गेले आणि म्हणाले, प्रभू, हा असुर संपूर्ण सृष्टीचा नाश करत आहे. कृपा करून आम्हाला वाचवा. भगवान विष्णूंनी मुराशी युद्ध केले. युद्ध अनेक दिवस चालले, पण मूर असुर मरत नव्हता. शेवटी थकून भगवान विष्णू एका गुहेत विश्रांतीसाठी गेले. तेव्हा काय झाले माहीत आहे का? भगवान विष्णू झोपले असताना त्यांच्या शरीरातून एक दिव्य तेजस्वी शक्ती प्रगट झाली. ती सुंदर, शांत पण अत्यंत सामर्थ्यवान होती. ती शक्ती म्हणजे एकादशी देवी होती. मूर असुराने गुहेत येऊन भगवान विष्णूवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण एकादशी देवीने क्षणात त्या असुराचा वध केला. आणि एकादशी देवीचं आणि तेवढ्यात भगवान विष्णू जागे झाले. तेव्हा सर्व पाहिलं. ते अत्यंत प्रसन्न झाले आणि म्हणाले, ए देवी, तू कोण आहेस? तू माझं रक्षण केलेस. तेव्हा देवी म्हणाली, प्रभू, मी तुमच्या शक्तीतून जन्माला आलेली आहे. भगवान विष्णूंना तिला वरदान दिले, आजपासून तू एकादशी म्हणून ओळखली जाशील. म्हणून एकादशी व्रत करतात. जी कोणी ही एकादशी उपवास, जप आणि शुद्ध विचार करेल त्याचे पाप नष्ट होतील. तर त्याचे पाप नष्ट होतील आणि मोक्षाचा मार्ग खुलेल. तेव्हापासून एकादशी व्रताचा अत्यंत पवित्र मानले जाते. एकादशीचे व्रताचं महत्त्व. एकादशीचं मन शुद्ध होते, वाईट सवयी सुटतात, नकारात्मक शक्ती दूर जातात, भगवंताची कृपा प्राप्त होते. एकादशी म्हणजे फक्त उपवास नाही, मन, विचार आणि कर्म यांचा उपवास आहे. श्रद्धेने केलेली एकादशी आयुष्यात अनेक अडथळे दूर करते. श्रद्धेने जर केली एकादशी, आपले अनेक अडथळे दूर होतात. एकादशी आणि गुरुवार ही देवी शक्ती जागृत होण्याचा दिवस आहे. ह्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या की वाईट शक्तीचा कसा नष्ट होतात, मनातील इच्छा कशा पूर्ण होतील. श्रद्धेने पहा, श्रद्धेने ऐका. आपल्या विष्णूची कृपा होतेच होते. ही कथा नक्की ऐका. कमेंटमध्ये लिहा.